What is this? This is tree. Tree. This is tree. Do you know the parts of tree? Yes. Yes. We know the parts of tree. Here are the some parts of this tree. Tree, fruits, branches, flowers, bird, trunk and leaves. These are parts of trees. Today we are going to learn the poem Trees are the kindest thing. आज आपण आपल्या पुस्तकातली पाठ्यपुस्तकातली पेज नंबर 13 वरची एक पोयम आपण बघणार आहोत. त्या पोयमचं नाव आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. किती दयावान आहेत हे मला माहिती आहे असं या कवितेचं नाव आहे. बघा, सगळ्यात पहिले काइंडेस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? कोण सांगतं? काइंड सांग. दयावान, दयाळू. बघा, कवीने आता सांगितलंय की झाड हे दयावान आहेत. तर फक्त दयावान नाही तर सगळ्यात जास्त दयावान आहेत असं मला माहिती आहे. आता सगळ्यात जास्त दयावान का म्हटलेलं आहे? कारण की बघा, आपण दयाळू माणूस म्हणतो. एखादी व्यक्ती जी असते ती दयाळू आहे असं आपण म्हणतो. का म्हणतो? कारण की ती व्यक्ती जी असते ना, समोरच्याने किती मोठा गुन्हा केला, किती मोठा अपराध केला तरी त्याला ती क्षमा करते. म्हणजे क्षमा करणारी व्यक्ती कोण असते? दयाळू असते, दयावान असते. मग आता इथे झाडांना हा शब्द का वापरला असेल, काइंडनेस का म्हटलं असेल? तर बघा, कवितेमध्ये आपल्याला पुढे आलेलं आहे की झाडांना दयावान का म्हटलेलं आहे, झाडं सगळ्यात जास्त दयावान आहेत असं का म्हटलेलं आहे? बघा, मनुष्याला एखाद्याने जखम केली, एखाद्याने रागवलं, एखाद्याने मारलं, काही ठराविक कालावधीपर्यंत मनुष्य संयम ठेवतो आणि त्याचा संयम सुटतो आणि तो समोरच्या व्यक्तीला बोलतो तरी देखा, कमीत कमी राग तरी व्यक्त करतो. परंतु झाडं जे असतात ते कधीही कोणावरती राग व्यक्त करत नाही. मग आता का करत नाही किंवा दयावान का म्हटलेलं आहे? आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, परंतु कवितेमध्ये कवी काय सांगण्याचा प्रयत्न करतो हे आपण बघणार आहे. बघा, कवितेच्या पोएटचं नाव आहे हेरी व्हेन. काय नाव आहे? हेरी व्हेन. हेरी व्हेन जे पोएट आहे त्यांनी कवितेबद्दलची माहिती सांगितलेली. ती कवितेची माहिती बघा आता काय आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. झाडं जे आहे ते सगळ्यात दयावान आहे मला माहिती आहे. मग का आहे? तर ते कोणालाही इजा करत नाही. हार्म म्हणजे काय? इजा पोहोचवणे. ते कोणालाही इजा पोहोचवत नाही, ते फक्त वाढतात. वाढतात म्हणजे काय? स्वतःमध्ये विकास उंच होतात. मग आता कवितेच्या या ओळीमधून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की झाडं कसे दयावान आहे आणि ते कोणालाही इजा करत नाही. आपलं तसंच आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपणही तेच करायचंय. आपलं आयुष्य जगताना जर आपल्याला कोणी त्रास देत असेल ना तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. झाडाला कोणी दगड मारला फळं फेकण्यासाठी, फळं काढण्यासाठी, तर ते आपल्याला दगड मारतात का डबल? नाही, उलट ते फळं देतात. मग कवितेच्या या कवीच्या ओळीमधून आपल्याला हेच लक्षात घ्यायचंय की कोणीतरी आपल्याला इजा करण्याचा, आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वतः त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. आपल्याला फक्त आपला स्वतःचा विकास करायचा. आपल्या याच्या मार्गात चालताना जर कोणी आपल्याला दुःख देत असेल, आपल्याला त्रास देत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपली वाट आपण चालायची. हे या ओळीतून आपल्याला कळतंय. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज अँड गॅदर्ड बर्ड्स अमंग द बॉग. बघा, काय सांगितलं? झाडं काय करतात? तर झाडं आपण बघतो रस्त्याने जाताना कितीतरी अशी झाडं असतात की त्या झाडाखाली प्राणी आपल्याला झोपलेले दिसतात. काय करतात? मग हे झाडं त्या प्राण्यांना सावली देण्याचं काम करतात. काय करतात? सावली देण्याचं ते झाडं काम करतात. त्याचप्रमाणे झाडांच्या फांद्यांवरती आपल्याला पक्षी बसलेले दिसतात की नाही? म्हणजे काय? तर पक्षी देखील त्या झाडाच्या विसाव्यामध्ये स्वतः आश्रय करतात, स्वतः आराम करतात, तिथं घरटं बांधतात. म्हणजे झाडांचा केवळ माणसासाठीच उपयोग आहे का? नाही, तर प्राणी पक्षी सगळ्यांसाठी झाडे हे उपयोगी आहेत. म्हणून कवीनी झाडांना काइंडेस्ट थिंग म्हटलेलं आहे. पुढे, दे गिव्ह अस फ्रूट. बुशरा, दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबाउट अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. आपल्याला ते फ्रुट्स देतात. आपण झाडं आपल्याला का आवडतात, झाडांचं महत्व काय आहे हे सांगताना आपण नेहमी सांगतो झाडं आम्हाला फळं देतात, झाडं आम्हाला फुलं देतात, झाडं आम्हाला लाकडं देतात, झाडं आमची सगळ्या प्रकारे मदत करतात, झाडं सावली देतात. या सगळ्या गोष्टींमुळे झाडं चांगलं आहेत असं आपण नेहमी वर्णन करतो झाडाचं महत्व सांगताना. मग कवी देखील तेच सांगत आहे की झाडं आपल्याला काय देतात? फ्रुट्स देतात. काय देतात? फ्रुट्स देतात. त्याचप्रमाणे झाडांवरती जे पानं आहेत त्याचबरोबर ती झाडं हे आपल्याला लाकडं देखील देतात. आता कवीने इथे एका सणाचा उल्लेख केलेला आहे जो पाश्चात्य देशामध्ये साजरा केला जातो. त्याचं नाव आहे हॅलोवीन. काय नाव आहे? हॅलोवीन. बघा, इथे ओळ आलेली आहे. अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोवीन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड ऑफ ग्रीन. बघा, काय सांगितलंय की पाश्चात्य देशामध्ये जो हॅलोवीन सण साजरा केला जातो, काय सण आहे तो? हॅलोवीन हा जो सण आहे, आपले जसे सण आपण साजरे करतो तसे पाश्चात्य देशामध्ये एक सण साजरा केला जातो. ज्या वेळेला त्यांचे पूर्वज जे असतात म्हणजे मृत व्यक्ती जे आहेत त्या मृत व्यक्तींची आठवण काढून ते एक सण साजरा करतात. या सणाच्या दिवशी सगळे लोक एकत्र येतात आणि काय करतात? अशा हॉरर गोष्टी बघतात. हॉरर म्हणजे काय? डेंजर, ज्या भीतीदायक अशा गोष्टी आहेत त्या सादर करतात आणि एकमेकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे फनी
एक प्रकारचा मजेशीर असा तो सण ते साजरा करतात. आणि त्याचबरोबर बघा शरद ऋतू संपतो त्यावेळेला झाडाची पानं बघा कशी झालेली असते, पिवळी थोडीशी ऑरेंज कलरची अशी झालेली असतात, ते गळून पडतात. आणि नंतर येणारा जो ऋतू आहे त्यामध्ये झाडं आपल्याला आपल्या आता जशी सृष्टी बहरलेली आहे त्या पद्धतीने सृष्टी बहरलेली आहे. म्हणजे जे गळून गेलेले पानं आहेत ते त्या दिवशी त्यावेळेला ते जाळतात. झाडाखालचा जो खराब कचरा आहे तो ते त्यावेळेला जाळतात. म्हणजे असा ते सण साजरा करतात. मग या पद्धतीने हॅलोवीन या सणामध्ये देखील झाडांच्या वाळलेल्या पानांचा देखील उपयोग होतो हे सांगण्याचा प्रयत्न केलाय आपण देखील. म्हणजे बघा झाडावरचे पानं जरी नष्ट झालेले ते गळून पडलेले तरी देखील त्याचा उपयोग होतो. आपण ऐकलंय की नाही? म्हणजे झाडाची अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी उपयोगी पडत नाही. झाडाच्या मुळापासून ते खोडापर्यंत आणि फळापर्यंत आणि फुलापर्यंत प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला उपयोगी ठरते. आपण बघतो की विविध जे उत्पादनं आहेत चेहऱ्यावरती लावण्याचे त्याच्यामध्ये फुलांचा पानांचा वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधं तयार केले जातात त्याच्यामध्ये झाडांच्या मुळापासून ते फुलापर्यंतचा सगळ्याच गोष्टीचा वापर केला. ऐकलंय की नाही आपण? म्हणजे पानं जरी गळून गेले तर त्या पानांचा देखील वापर केला. ज्या वेळेला वसंत ऋतू येतो तर वसंत ऋतूमध्ये झाडावर काय येतं रे? सुंदर पालवी फुटते आणि झाडांना छोट्या छोट्या कळ्या येतात की नाही? मग ह्या कळ्या देखील झाडं देतात आपल्याला. सुंदर सुंदर झाडाला सुंदर सुंदर अशा कळ्या येतात. They are the first when days begun to touch the beam of morning sun. बघा आणि झाडच असे आहेत की सगळ्यात पहिले सूर्याची जी किरण आहे त्याला स्पर्श करतात. म्हणजे काय? सूर्य जेव्हा उगवतो, सूर्य उगवल्यानंतर सगळ्यात पहिले सूर्याचा प्रकाश कोणावर पडतो? त्या किरण कशावर पडतात? त्या झाडावर. झाडावर चकाकी दिसते. आणि अशा प्रकारे त्या मॉर्निंग सनच्या बीमला पकडण्याचं काम कोण करतं? झाडच करतात. बीम म्हणजे काय? रेज, किरण. इथे बीम हा शब्द जो वापरलेला आहे त्याला रेज असं म्हणतात. बघा पुढे काय सांगितलंय? दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंज इनटू द नाईट. ज्या वेळेला संध्याकाळचं रूपांतर रात्रीत होतं त्यावेळेला सूर्य मावळतीला गेलेला असतो आणि या मावळतीला जाणाऱ्या सूर्याची किरण देखील पकडून ठेवण्याचं काम कोण करतं? तर झाडच करतं. म्हणजे सूर्याची किरण सगळ्यात पहिले कशावर पडतात? तर झाडाच्या पानावरच पडतात आणि शेवट देखील झाडांच्या पानावरूनच ते जात आहेत. पुढे काय सांगितलंय? अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय द हम अ ड्राउसी ललबाय. ज्या वेळेला आकाशामध्ये मून चंद्र येतो तरंगतो त्यावेळेला फ्लोट म्हणजे काय? तरंगणे. आकाशामध्ये ज्या वेळेला मून जो आहे चंद्र जो आहे तो तरंगतो त्यावेळेला जे झाडं असतात की नाही तेच ड्रॉसी ललबाय गावतात. तर ड्रॉसी ललबाय म्हणजे काय? ललबाय म्हणजे अंगाईगीत. तुम्हाला माहिती आहे ललबाय आपण याच्या आधी पण मागच्या वर्षी आपल्याला एक कविता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये होती. अंगाईगीत कोणासाठी गायलं जातं? अंगाईगीत कोणासाठी म्हणतात? बाळासाठी. कोणासाठी म्हणतात? बाळासाठी. मग हे जे झाड आहेत ना म्हणे तेच जे लहान मुलं जे झोपलेले लहान मुलं ड्रॉसी म्हणजे काय? जे झोपलेले लहान मुलं असतात त्यांच्यासाठी ललबाय गातात. आता अंगाईगीत कसं गात असतील झाडं? त्यांना म्हणता येतं का? नाही. परंतु लक्ष घ्या ज्या वेळेला संध्याकाळ झालेली असते रात्र झालेली असते सगळीकडचा आवाज बंद झालेला असतो त्यावेळेला झाडांच्या पानांचा जो सळसळ असा आवाज असतो की नाही एक वेगळंच म्युझिक एक वेगळंच संगीत त्याच्यामध्ये ऐकू येतं बघा. आणि आपण जर झोपलो ना तर आपल्याला गाढ झोप लागून जाते. म्हणजे याचा अर्थ काय की झाडं हे लहान मुलांना झोपवण्यासाठी सुद्धा काम करतात असं या कवितेला कवितेमधून सांगायचं आहे. म्हणजे झाडांचं महत्व सांगताना कवी किती उपमा झाडांना देतोय हे आपल्याला याच्यातून कळतंय. पुढे काय सांगितलंय? ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग लॉंग एगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. खूप वर्षापूर्वी लहान मुलांना झोपवण्याचं काम देखील कोण करत होतं? ते हे झाडं. बघा अजूनही खेडेगावामध्ये ज्या वेळेला शेतामध्ये आई काम करत असते आई काय करते? झाडाला ते झोपा बांधून देते आणि ते लेकरू झोका घेत घेत झोपी जातं. ते झाडांच्या वरती पानांवरती वरती सळसळ करणारे पानं बघतं ते आणि झोपी जातं. किती ठिकाणी अजूनही आहे तसंच. मग हे पूर्वीच्या काळामध्ये जसं होतं तसंच अजूनही आपण खेडेगावामध्ये हे वातावरण बघतो. झाडांच्या त्या पानांना बघत बघत ते लहान लेकरू झोपी जातं. म्हणजे झाडांचं महत्व किती आहे झाडं कशी आपल्याला मदत करतात आणि त्याच्यामुळेच ते कसे दयाळू आहे हे आपल्याला कवितेतून या कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला. कळाली कविता? कशी आहे कविता? मग आपण काइंडनेस बनायला पाहिजे की नाही? आपण देखील काइंड बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय अशा पद्धतीने कवीने आपल्याला सांगितलं कसं दयावान बनू शकतो हे आपण झाडांकडे बघून शिकायला पाहिजे. कळाली कविता? हो.